नमस्कार मंडळी. तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये. आणि खरं सांगायचं ना, मी रोज काही ना काय बघत असते आणि आज तर खतरनाक बघणार आहे. आणि तुम्हाला मी प्रत्येक व्ह्यू दाखवत असते. आणि तसं मी आज मी एक व्ह्यू दाखवणार आहे. आज मी धक्क्या पावलाने झाले, आवाज मी कमी येत असत. आज जरा थोडा जास्त वाढलेला असत. बरं, तिकडे रस्त्याला लावून दिलं आणि मी आले इकडे वरती. तर चला मी तुम्हाला काहीतरी दाखवते. आणि खरं सांगायचं नाही, एवढा आवाज येतोय मोरांचा तुमच्या घरापासून. मी इकडं आले काय इथपर्यंत ते आले तो ओरडत ओरडत, आणि ते आता झाडावरती बसले आहेत. इमॅजिन करा. तुम्हाला इथून खूप सारे, म्हणून मला लई केअरफुली जावं लागणार आहे. तर मी छत्री आणि काठी इथंच टाकते. यात चालू करून ठेवते, कारण माझ्या ओळखीचा मोर आहे की नाही मला नाही माहिती. तर तिकडं वरती मोर बघा कसा बसलाय. इथं खाली एक लाकडवर बसली होती, ती कुठं गेली काही नाही. लांडोरी वरती गेली तिकडं. मोर बी चाललंय. आणि ह्या इकडं बी लांडोर आहेत, एक दोन तीन लांडोर आहेत. आणि इकडं मोर आणि एक लांडोर होती, ते बी रानात गेली. मी माझी गुरं टाकून आले, मला ते दिसतं आणि मला तर कॅप्चर करायचं होतं. माझं एकदा झालंय, पण ते असं वाटतं ना की आपल्या गॅलरीमध्ये पण असा. आणि एक आहे गॅलरीत माझे कमी, गुरांचे मोरांचे एवढे फोटो आहेत ना खरं. आणि माझ्या मोटरोला मी फोटो काढले की लगेच मोटरोला सेंड करून घेते आयफोनमधून. आणि मध्ये मोटरोलामध्ये असतात, आणि मोटरोला ती मी फोटोशूट करते. मोरांचा गुरांचा असतो फोटोशूट. त्यांचं बी कोणीतरी काढलं पाहिजे की नाही, म्हणून ते कॉन्ट्रॅक्ट माझ्याकडे दिलाय फोटोशूट करायचा. तर आपण आपली गुरं बघू कुठं गेलं कुठं नाही ते. आणि कालपासून पाऊस जरा उघडलाय. आता सकाळी भोरवर आलती, ऊन बी पडत होता. आणि आमचं भाताचं रोपच अजून उतरायला माहितीये का काय सांगताय. मी गुरं आपली पार तिकडं पुढं गेलं. तर आज परत आम्हाला टाकायचंय भाताचं रोप. तर उघडलंय जरा आणि त्याच वावरात टाकायचंय. आणि आम्ही एक विकत पिशवी आणली होती हिंताची, तर ते पूर्ण टाकून झालंय. आणि आता ते तीच पिशवी कशी तरी भेटली होती, तर त्यात बी ती उतरले नाही. आता आम्ही घरचंच वाडा पण आमचं जे घरात आहे ना तेच टाकून बसणार आहेत. आणि तसं आम्ही तिकडे वरती टाकलं का ते चांगलं उतरून आणलं. चला पुराने दार तिकडंच गाठले, तर दारात गाठतात मला तरी वाटते. अजून काय पाहिजे आवश्यक, गुरं सरतात आणि त्यांच्या पुढंच तिथं एक लांडोरी चालले. मी थोडे असं पुढं गेलं तर ते आणखीच पुढं जाऊ. आपण ट्राय करू. ट्राय वर डोंट ट्राय गाईज. ती थोडी निळे निळे दिसत असतात, कारण ती लांडोरी आहे. मोर असताना मग त्याचे पिसरे वगैरे छान दिसले असते. आणि मोठा असतो ना मोर. कुठं गेली ती आत. मला इथं खाली दिसते, मी तोडून चालले. कसं आहे इकडे, कसं आहे गेली ती आत. आणि सहसा लांडोऱ्या कॅप्शन नाही होती, कारण त्या फुल नाही का असं सेन्सिटिव्ह असतात. म्हणजे त्यांना लगेच कळतं कोण येत आहे कोण नाही. ते आवाजावरून असं पायांच्या आवाजावरून बी त्या लगेच पळून जातात ऐकून. आमच्या गुरांना पायाचा आवाज कळत नाही, काहीच नाही.
आंघोळ वगैरे केले, जेवले वगैरे आणि मी आले वावराकडे. तर हा इथून ते तिथपर्यंत नाणे जिथं टाकते तिथपर्यंत इकडं हे भाताचं हे टाकेलंय. तर त्यात बी त्यांनी मग उतरलं नाही. हे 2च वाफे आलेत आणि त्या तिकडच्या साईडचं काय उतरलीच. आणि खरं म्हणजे ना आम्ही विकत पिशवी आणली होती रोप टाकायला. मला केस नीट करू द्या माझी. तर आम्ही विकत पिशवी आणली होती दुकानातून याचं इंद्रायणीच बी. तर ते टाकलं त्यात बी ते एक वाफा 2 वाफा उतरलं, 1 वाफा राहिला. इथपर्यंत टाकेले बर का. हे बी इथंच चप्पल काढते. एवढे राहिला होता भिमुख त्या दिवशी लावायचा. आता आम्ही चाललंय आमचं भाताचं रोप टाकायचं परत, कारण ते 1 वाफा उतरला नाही आणि वावरा लावून झाले पाहिजे. अजून बी वेळ गेला नाही. ते उतरत आहे तोपर्यंत इकडचं टाकून इकडचं बी उतरणे. तर नाणी पुढं हे करते, कुदळीनं खंदीती मागून टाकीती. कसा जुगाड आहे. कसा विषय कसा आहे ग आईच. नाण्यानं सरी घेतली होती कुदळीनं आणि माझं चाललं होतं मागून भाताचं बी टाकायला. तर मध्ये ते जास्त पडायचं तर मध्ये कमी पडायचं. तर त्यासाठी मला परत हात करून टाकावं लागायचं. आणि मग चाललं होतं तेच मागं पुढं आणि दाट बी टाकायचं होतं. तर फायनली आमचं टाकून मी आले एंड केलं. एवढंच टाकलंय तिकडे. आता मला भुसगावणी उभी करायच्यात. भुसगावणी मी स्वतःच एक भुसगाव नाही. आता काट्या शोधून त्यांना ते तसलं लावायचंय, खारड्या वगैरे खाऊ नये म्हणून. आमच्या नानीची गाणी बघा कशी आहेत. यांनी मग असं पकडायला सांगत आहेत. शाळा चालू होऊन महिना झालाय. टिंग्या महिना सर येणारच घरी. तरी आमचा टिंग्या नाही दात पडलाय ना. आता कर तिकडला दात काय झाले ते किडलाय ना. किडलाय काय टिंग्या. पडेल का तुझा. आणि टिंग्या इकडं हाय गुर ते हे आवत बिवत धरायला. आवत बिवत धरायला आणि मासा पकडायला टिंग्या. टिंग्या म्हणून आज घरी जाणार नाही. त्याचे सर घरी येणारच ना टिंग्या. आत्ताच नाणी घरून जाऊन आली आणि आता आम्हाला लावायचं इथं भिमुग. त्या तिथून भाताचा रोप टाकलाय. तिथून जिथून जागा राहिली तिथून ते इथपर्यंत कडापर्यंत एवढं लावायचं. तर नाणी गेले होते आणायला. बरंच सर्वांनी एवढं धन सगळं घेऊन आले. बी वगैरे घेऊन आले. आणि आता मोठमोठ्या दगड उचलून आम्ही करणार आहेत लावायला सुरुवात. असं कुदळीने भाताच्या रोपाला कशा सऱ्या पाडल्या तसं लावायचंय आणि मग चालू करणार आहेत आम्ही लावायला. आज वापस झाली म्हणजे काल पण पाऊस उघडलाय आणि आज नाणे येते ना. टप जा घेऊन टप. हा टाकी ते आणि वापस झाले त्यामुळे फुल गडबड आहे. त्यांना वर तिकडं सोयाबीन टाकायला लावली कारण वापस नव्हते. सगळे असं नाही का घाई आणि त्यात पाऊस बी पडत होता 2 दिवस. नाणी बघा कशी पडती. अशा कडाच्या बाजूला लई दाट नको टाकू. पाताळ असं इकडून टाक. पाताळ ओके. याला सरी पाडायला ना फक्त एकच सरी टाकू ना सर्वांनी एवढ्याची. 2 सऱ्या करायच्यात. तर चला मी घेते हे करून. सगळे गडबड चालू आहे सगळीकडे. आज हे झालं पाहिजे वरचं झालं पाहिजे कारण मग परत पाऊस आल्यावरती पेरायला वापसा होती का नाही होती. त्यामुळं चाललंय पटापट उरकून घ्यायचे काम. तर चला मी बी घेते उरकून तर घेणारीच पडेंगा ना मेरी जान. पागलपंती म्हणतीये फनी किस्से झालंच पाहिजे. त्याशिवाय काम केल्यावरती असं दमल्यासारखं होतं ना. मग थोडंफार एन्जॉय करत काम करायचं. तर चला घेते हे करून मी. सर्वांनी घेवडा हे श्रावण मध्ये येतील बरोबर. आणि श्रावण मध्ये ते येणार मग त्याच्याच शेंगांचं कालवण खायचं, भाजी खायची तेच मग. चला येते टाकून. गाणे लावलं घेतलं होतं बंद बसलो. त्याच मस्त पैकी असं वारे करून पडले.
टाकायचं म्हणजे थोडं तरी ऊन पडलंय. पुढे ऊन सूर्य दिसत नाही. त्यामुळे ती 2 गुंतावली मी केलं ते त्याला दिसतात याला भाताला आज सुटल्यात हवा किती मध्ये एक लावला असताना म्हणजे आलेलंच तिथं ना तिथं लावला तसं आणि कुठं नाही सांगत आणि मला 2-3 सांगितले होते एवढे मी 2 लावले. तू नाही म्हणलं तिथं मी एक लावेल आहे तिथं इथं मध्ये एक आणि इथं काढायला या 3 2 जाऊन नाही लावलं. तयार आहे. भाताचं रोप टाकून झाल्यानंतर लगेच त्याच्या बाजूलाच तिथं राहिलेला भुईमुग बी लावून घ्यायचा होता. तर राहिलेला भुईमुग लावायचा राहिला होता. तर नानी पुढं कुदळ्याने सऱ्या पाडत होते आणि त्यानंतर मग मला शेंगदाणे टाकायचे होते आणि नंतर ते हाताने काढायचे होते. तर असंच काम चालू होतं. तर नानीचं चाललं होतं घ्यायचं आणि इकडं माझं चाललं होतं स्लो मोशन. त्यात बी मध्ये मध्ये 2 पाडायचे, मध्ये मध्ये 1 पाडायचा. ते सगळं हे करून मग ते परत उचलून दुसरीकडे टाकायचे. मग असंच चाललं होतं. तर त्यात नानीची एक एक्स्ट्रा सरी झाली होती. मग काय 2 सऱ्या घेतल्या होत्या. बघा किती प्रो आहे ना मी. हायच प्रो. बराच वेळ झाला उजव्याच हाताने टाकत होते. मग काय म्हटलं जरा डाव्या हाताने ट्राय करू. तर डाव्या हाताने ट्राय करत होते. तर डाव्या हाताने बी जमत होता. म्हटलं मी प्रो आहे, मला दोन्ही हाताने जमतं, ऑलराऊंडर आहे मी असं स्वतःलाच म्हटलं. आणि परत टाकायला सुरुवात केली कारण थोडंसं राहिलं होतं. त्यामुळं म्हटलं पटापट टाकून घेऊ. त्यात मी माझं भूक लागली होती त्यामुळं 1 दाणा तोंडात जायचा, 1 खाली जायचा. तर काय मग शेवटची सरे राहिली होती. मग तेवढेच सरेला लावायचं होतं. तर म्हटलं डाव्या हाताने ट्राय करून बघू जमतंय का नाही. तर जमलं होतं. लेफ्ट राईट राईट लेफ्ट तर अशा प्रकारे एक भुईमुग आणि भाताचं बी टाकून झालं. इकडून इकडं भाताचं त्या पिवळ्या पिशवीपासून तिकडं आणि इथून इकडं सगळा भुईमुग आहे. इकडं भुईमुग आहे आणि तिकडं भात आहे. भाताचं रोप आहे. परत भात आणि भुईमुग आम्ही असं मिक्स केलंय कोऑर्डिनेशन त्यांचं. तर चला लय भीक लागली आता मी जाते घरी. ते पिशी घेऊ का तिकडं. चला जावं घरी भूक लागली. ओके मॅडम. भारी ऊन पडलंय मस्त आणि त्यात ते हिरवं झालंय ते तर एवढं खतरनाक दिसते ना. असं आणि आज माझ्याकडे 2च आहेत. हे 2 कारण ते बैलांना घरीच वैरण घातली आणि नंतर सोडावंच लागल. कारण हे आळेला वैरण नाही खाऊ शकत कारण त्यांच्या तोंडाला हिरवं लागलंय आणि त्या घरी गेल्या पण नसत्या. त्यांनी मला लय वैताग दिला असता आणि दमवलं तर त्याच्यापेक्षा डेंजर असतं. आता बघा कशा खात सुटल्यात. संध्या असताना एवढा डाळ कुठं गेला असता. पळत असतो संध्या.